तुझी हिम्मत कशी झाली माझ्यावर हात उचलायची? हाऊ डेअर यू! काय हक्क आहे तुझा आमच्यावर? निघून गेला होतास ना आम्हाला सोडून? मग का परत आलायस? कशासाठी परत आलायस? कुठल्या हक्काने तू माझ्यावर हात उचललास? भैरवी वसेवर हात उचललायस तू. घोड चूक केलीये तू तुझ्या आयुष्यातली. अजिबात नाही भैरवी. खरं तर हे खूप अगोदर मी तुझ्याबरोबर केलं पाहिजे होतं. तू जे केलंस ना त्याची परतफेड समज माझ्याकडून. आणि आता निघ इथून. आम्हा दोघांना तू इथे नको आहेस. मुळीच नाही. मी इथून जाणार नाही. जोवर मी ताराला माझ्या सोबत नेत नाही तोवर मी इथून हलणार नाहीये. भैरवी, तमाशा करू नकोस. त्याचा काहीही उपयोग होणार नाहीये. तमाशा मी करतेय. मी तमाशा करतेय. मग ठीक आहे. मग आता कान उघडून ऐक. मी जोवर ताराला इथून घेऊन जात नाही तोवर मी इथून हलणार नाहीये. आणि तारा जर माझ्या सोबत आली नाही तर मी आत्ता इथे या क्षणी माझा जीव देईन. मम्मा काय बोलतेस हे? तुझ्या मनासारखा बाबा म्हणून तू कुठल्याही ताराला जातेस आता? तारा अगं नाटक करते ती. नाटक करण्यात एकदम उस्ताद आहे. तिच्यात एवढी हिंमतच नाहीये की ती स्वतःचा जीव घेईल. तिचं स्वतःवर इतकं प्रेम आहे की ती स्वतःला मारू शकत नाही. तुला असं वाटतंय मी पोकळ धमकी देते तुला? मग बघ, आज माझं जे काय बरं वाईट व्हायचंय ना ते हिच्या समोरच होऊ दे. रिअली? हो का? मग धमकी कशाला देतेस? दे ना जीव. चेष्टा वाटते तुला? मला अजिबात चेष्टा वाटत नाहीये. तुला जीव द्यायचा आहे ना, मग गो अहेड, दे जीव. आम्ही कोणीही तुला अडवणार नाही. तुमचं काय चाललंय लहान मुलांसारखं? बात करा आता हा तमाशा. मग काय बोलतेस, काय वागतेस, कळतंय का तुझं तुला? हे बघ, असं वागून ना काहीच साध्य होणार नाही. हा, तुला जर वाटत असेल की हे सगळं वागून तुझ्या मनासारखं होईल तर नाही. तू माझ्या मनातून उतरत जाशील अजून. आणि पप्पा बरोबरच म्हणाले, तू कधीच बदलणार नाहीये. तू कधीच बदलणार नाहीयेस. आणि आता बाद झाला, आता बोध झाला तमाशा. हे बघ, तू जा इथून. मी तुझ्या पाया पडते. तू पुन्हा मला भेटण्याचा प्रयत्नही करू नको. जगू दे ग मला. तू जा इथून. तू नकोस मला. तू जा.